आई आणि बाबा हे आपल्या आयुष्याचे पहिले गुरु, पहिले मित्र आणि खरे देव असतात. त्यांच्या त्याग, प्रेम आणि आशीर्वादामुळेच आपले जीवन सुंदर आणि यशस्वी होते. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकात आईच्या प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. तसेच साने गुरुजी यांनी आईच्या संस्कारांची ताकद जगासमोर मांडली. आजच्या या लेखात आपण आई-बाबांवर आधारित 10 अमूल्य सुविचार पाहणार आहोत, जे तुमच्या मनाला स्पर्श करतील आणि पालकांविषयी कृतज्ञता वाढवतील. आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर आणि बाबा म्हणजे आयुष्याचा मजबूत आधार. आई-बाबांचा आशीर्वाद असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आई-बाबांचे प्रेम. आईचे हात हे देवाचे रूप असतात. बाबांची कडक शिस्त हीच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असते. आई-बाबांसाठी आपण कितीही मोठे झालो तरी आपण त्यांच्या दृष्टीने लहानच असतो. पालकांचा सन्मान करा, कारण त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्व नाही. आईचे अश्रू आणि बाबांचे कष्ट कधीही वाया जाऊ देऊ नका. आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी सेवा आहे. ज्यांच्या आयुष्यात आई-बाबा आहेत ते खरोखरच श्रीमंत आहेत. आई म्हणजे न संपणारे प्रेम, बाबा म्हणजे अढळ आधार. त्यांच्यामुळेच आयुष्य सुंदर आहे. आईचे अश्रू अमूल्य असतात. बाबांचे कष्ट अनमोल असतात. त्यांची कदर करा वेळ निघून जाण्यापूर्वी. आईच्या कुशीत स्वर्ग असतो. बाबांच्या शब्दात ताकद असते. दोघे मिळूनच जीवन घडते. आई शिकवते माया, बाबा शिकवतात जगण्याची कला. त्यांचे संस्कारच खरी संपत्ती. आईचा आशीर्वाद ढाल असतो. बाबांचा विश्वास शक्ती असते. यश आपोआप पायाशी येते. आई शांतपणे सहन करते. बाबा न बोलता झगडतात. दोघेही आपल्या आनंदासाठी जगतात. आई म्हणजे भावना, बाबा म्हणजे जबाबदारी. दोघे मिळूनच कुटुंब पूर्ण होते. आईची माया निरपेक्ष असते. बाबांचे प्रेम खोल असते. त्यांच्यासारखे कोणीच नसते. आई-बाबा हे पहिले गुरु. त्यांचे शब्द म्हणजे मार्गदर्शन. त्यांचा सन्मान हीच खरी पूजा. आई-बाबा आयुष्याची शान. त्यांचे स्वप्न आपले ध्येय. त्यांच्या आनंदातच आपला आनंद. आई-बाबांचे प्रेम हेच आपल्या आयुष्याचे खरे धन आहे. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू फुलवा. कारण ज्यांच्या आयुष्यात आई-बाबांचा आशीर्वाद असतो त्यांना यश थांबवू शकत नाही. जर हे सुविचार मनाला स्पर्श करत असतील तर नक्की शेअर करा आणि आपल्या आई-बाबांना धन्यवाद म्हणायला विसरू नका.